ज्यांनी आणली ते पाहंदी पारी कुपार लिंगो सभ्य संखार अनिच्छती सभ्य संकारा दुःखाती सभ्य संकारा अनात्मती उपजित्व आणि रुजंतीचा सिद्धांत प्रतिपादन करून अखिल विश्वाला शांतीचा आणि भारताला शांतीसोबतचा क्रांतीचा संदेश देणारा विश्वातील समग्र क्रांत्या ज्यांच्या अंतर्गत निर्माण झाल्यात ते मानवमुक्ती लढ्याचा उद्गाता विश्वमार्गदाता विश्वकर्मा सिद्धांताचा जनक विश्वातील सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र सम्यक सिद्धार्थ बुद्ध आपल्या आघात शौर्याने मनुवादी व्यवस्थेला आपल्या चरणी लोळणारा विश्वाचा दुसरा महानायक धम्मनायक चक्रवर्ती सम्राट अशोक सकल संत शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज बोले तैसा चाले त्याची वंदावी पावलेच्या तत्वज्ञानानं जीवनभर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं आंदोलन उभं करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय प्रखर परिवर्तनवादी रंजला गांधीची राजमाता मासाहेब आईसाहेब जिजाऊ शूद्रांच्या हातामध्ये नंग्या तलवारी देऊन मनुस्मृतीचा कायदा मोडणारे संपूर्ण मराठीशाहीची अस्मिता जागृत करणारं उभ्या महाराष्ट्राचा राजदैवत युगंधर छत्रपती शिवाजी महाराज बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहून बुद्धाला मानववंदना देणारा मराठ्यांचा आद्यलेखक महाप्रतापी प्रतापशाली राजे संभाजी भारतीय समाजक्रांतीचे जनक लोकशाहीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर्व स्त्रियांच्या उद्धारकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनकच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण बहुजन समाजाला मनुवादाच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी लढा देणारे खरे देशभक्त पेरियार ईव्ही रामास्वामी नायकर कर्मवीर शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील या देशातील एक चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा क्रांतीनायक तंट्या भिल सह्याद्रीच्या रांगड्या देहावर शब्दाचे लेणं कोरणारा शब्द सह्याद्रीतील वारणेचा भाग जग बदल घालून घ्यावं सांगून गेले मग भीमराव ही काव्यपंक्ती सदर ओठावर ठेवून कामगाराची व्यथा त्या व्यथेच्या कथा जगासमोर मांडणारा साहित्य सम्राट लोकशाही अनुभव साठे रणरागिनी अहिल्याबाई होळकर माता रमाई माता भीमाई माता यशोधरा माता फातिमाबाई शेख समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या चतुसूत्री व्यवस्थेला धम्माच्या रूपानं पुनर्जीवित करणारा कोटी कोटी दलितांचा कणवळ पिता अस्पृश्यांचे काटेरी वस्त्र स्वतःच्या अंगावर परिधान करून ज्याने स्वतःचे आयुष्य रक्तबंबाळ केले असे बहुजनाचे कैवारी शूद्राची उद्धार करते या देशातील तमाम बहिष्कृतांची दुःखितांची दुःख ज्यांनी आपल्या कर्जावर करून घेतली ती युगंधर छत्रपती युगंधर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या ज्या महामानाला वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये अन्नाचा घास पडावा त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं यासाठी ज्या ज्या महानायकांनी महापुरुषांनी आपलं आयुष्य कष्टी घातलं अशा सर्व महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। बंधूंनो, आज पौर या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या शिवसोहळ्याचं खूप सुंदर आयोजन केलं। या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सर्व शिवभक्त आणि या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे चोपडे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक उत्तमजी मुनीश्वर साहेब जे सामाजिक कार्यकर्ता तथा संघटक आहेत तसेच गायधने साहेब आणि उपस्थित आपण सर्व शिवभक्तांनो, मला अर्धा तासात आम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि विषय खूप मोठा आहे। खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे शेकडो वर्षाच्या अंधकारातून चिरत येणाऱ्या प्रकाशाप्रमाणे आहे, कारण याच दिवशी छत्रपती शिवरायाच्या रूपानं वैदिक धर्मव्यवस्थेच्या कर्तनकाळाचा जन्म झाला आणि मराठमान स्वाभिमानाने लख्खन सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजावून निघालं। परंतु त्याच वेळी या देशातील वैदिक धर्मव्यवस्थेने या महाप्रतापी सूर्यतेजाचं विकृतीकरण करून त्याला झाकवून टाकलं होतं। पेशवाईच्या 200 वर्षाच्या काळात छत्रपती शिवरायाला कुठं गाडलं गेल्याचा थंगपत्ता सुद्धा लागला नाही, परंतु या देशातील महासूर्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवरायांची रायगडावर समाधी शोधण्यात यश मिळवलं।
ती समाधी काटाकोटाने वेढलेली होती. आणि कुठल्याही महापुरुषांना जर तुम्हाला समोर जायचं असेल तर प्रेरणा फार महत्वाची असते. आपण जी काही जयंती साजरी करतो, कुठलाही महोत्सव साजरा करतो, हे का बरं? कारण हे जे काही चिमुकले आहे यांच्यामध्ये प्रेरणा गेली पाहिजे. ज्योतिराव फुल्यांना प्रेरणा पाहिजे होती. आता ज्योतिराव फुल्यांमध्ये प्रेरणा कशी आली आणि हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रेरणेची गरज का भासली याचा संदर्भ आपल्याला समजला पाहिजे. कारण ज्योतिराव फुले या देशामधील ज्याला आपण राष्ट्रपिता म्हणू, तो ओबीसी समाजाचा म्हणून सर्वांना माहीत आहे. परंतु बघा, त्या व्यक्तीवर सामाजिक बंधनं कशी होती, जेव्हा तो त्याच्या सकाराम परांजपे नावाच्या मित्रांच्या लग्नामध्ये गेला तेव्हा त्याला शूद्र म्हणून बाहेर हाकललं. ज्याच्याकडे 200 एकर ओळीताची शेती, तरी त्याला साधं लग्नामध्ये चालण्याचा अधिकार नाही, ही या देशाची व्यवस्था. जेव्हा फुलेला बाहेर हाकललं तेव्हा फुले खूप नाराज झाले आणि तरुण तडफदार फुले जेव्हा नाराज होऊन घरी आले आणि बाबाला विचारतात की बाबा, मी त्या सकाराम परांजपेच्या लग्नामध्ये गेलो म्हणले आणि मला बाहेर हाकललं. हे सगळं गोविंदराव फुले शांत ऐकत होते. गोविंदराव फुले म्हणजे कोण? त्यांचे वडील. आणि गोविंदराव फुलेंनी ज्योतिराव फुलेंना समजावून सांगितलं, अरे बाळा, बरं झाला बाळा मरे, तुला फक्त हाकललं रे. अरे त्या शनिवारवाड्यात ते जिवंत महारा मांगाना शेंदूर पासून काढलं म्हणे. ही गोष्ट ज्योतिराव फुलेंच्या डोक्यामध्ये कणकली. आणि जेव्हा गोविंदराव फुले त्यांना सांगितलं, जर तुला प्रेरणा पाहिजे असेल, आपला एक राजा होता, या बहुजन समाजाचा एक राजा होता, त्याला मारलं गेलं. परंतु त्याची समाधी कुठे आहे मला माहित नाही, पण निश्चितच ती रायगडावर असावी असं गोविंदराव फुलेंनी सल्ला दिला. जेव्हा ज्योतिराव फुले गेले, ज्योतिराव फुलेंना 8 दिवस ती समाधी शोधायला लागली. ती समाधी काठाकोटाने वेढलेली होती. 200 वर्ष या देशाला, या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही. आपण असं म्हणतो की ज्या माणसानं छत्रपती शिवरायांनी मनगटाच्या भरोशावर, तलवारीच्या भरोशावर स्वराज्याची निर्मिती केली, त्या महामानवाची जयंती, त्या महामानवाची समाधी जर महाराष्ट्राला माहित नसेल तर आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे, आपण खरंच शिवभक्त आहोत का? आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत आहोत आणि आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे की हे जे चित्र आलं, हे तैलचित्र आलं, हे कोणाची देण आहे? या देशामध्ये मीर मोहम्मद नावाच्या मुसलमानांनी पहिलं तैलचित्र काढलं आणि म्हणूनच आपल्याला भेटले. परंतु या माणसाचं वैदिकीकरण केलं. ज्योतिराव फुलेंना कळलं. ज्योतिराव फुले जेव्हा समाधी शोधली, त्या समाधीवर त्यांनी जेव्हा फुले वाहले तेव्हा त्या गावातील ग्रामदोषी तेथे आला आणि ते फुले रात्रीने ढकलत ज्योतिराव फुलेंना म्हणाला, काय तू या कुंभटाची पूजा करतोस? कुंभाला कुंभट म्हटलं तर शिवी होती. यावरून निश्चित एक पुरावा आहे, छत्रपती शिवाजी महाराज कुंभी होते, हे सिद्ध आहे. आणि तो महापुरुष आहे. ज्योतिराव फुलेंनी पूर्ण ते विचाराचं गाठोडं आपल्या समोर दिलं आहे. आणि हे विचार छत्रपती शिवरायांच्या रूपाने जर आपल्याला समजायचे असेल, या देशामध्ये पुनश्च एकदा आपल्याला जर बहुजनाचं राज्य, छत्रपती शिवरायांचं मावळ्यांचं राज्य आणि स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर या देशामध्ये आपल्या समोरील संकट कोणते आहे आपण तपासलं पाहिजे. तुम्हाला माहित असेल या देशामध्ये महाराष्ट्र आहे, आपल्याला माहित आहे. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होता. आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाणांनी एक काम केलं. त्यांना असं वाटलं की शिवचरित्र निर्माण झालं पाहिजे, छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, या बालकापर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार पोहोचले पाहिजे. म्हणून यशवंतराव चव्हाण म्हणाले की दत्तो वामन पोद्दार नावाचा इतिहासकार आहे पुण्याला, त्याच्याजवळ ते गेले, त्याला कॅबिन मध्ये बनवलं आणि म्हटलं की तुला छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लिहायचा आहे. तेव्हा दत्तो वामन पोद्दार काय म्हणाला की साहेब, मी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लिहिणार नाही, कारण जर का मी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास लिहिला तर आम्ही संकटात येऊ. म्हणजे आपण इतिहास तपासला पाहिजे, या देशामध्ये काय झालं तपासला पाहिजे. शिवरायांचा इतिहास खूप मोठा आहे आणि वेळ फार कमी आहे. म्हणून मी तुम्हाला शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकताना मला काही मोजक्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रातून. छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राची प्रेरणा घेत असताना तुम्हाला माहित असेल, बोलताना वक्त्यांनी सांगितलं की स्त्रीविषयी त्यांची भूमिका काय होती. तुम्हाला माहित असेल की कल्याणच्या सुभेदाराचे सून छत्रपती शिवरायांसमोर पेश करतात, छत्रपती शिवरायांच्या मुखातून शब्द निघाला की अशीच आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो.
म्हणजे त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून शिवराय काय म्हणाले की अशीच आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो. आणि तुम्हाला माहित असेल की तुकाराम महाराज